माझं नाव आशाबाई चौधरी आहे. मी राहणार कोतगावची आहे. आम्हाला रेशन दुकानाविषयी समस्या मांडायची आहे. आम्हाला तो कुपन देत नाही. आम्हाला ते येतो तो आमच्या गावाला रात्री वाटून चालला जातो आणि आमच्या गावात 1500 मतदान आहे. पण 1500 मतदान मध्ये 90 जणांना 10 जणांना मिळतो आणि बाकी जणांना मिळत नाही. रेशन मिळतच नाही आणि तो येतो तो रात्रीचाच वाटून जातो. गावात रेशन दुकान नाही, दुकानच नाही. रात्री माल वाटण्याची पावती पण देत नाही आणि अंगठा उमटवून घेतो. 2-4 दिवसात येतो असं सांगता पण येत नाही. तुमची काय तक्रार आहे? मला कुपनच नाही. माझं 30 वर्ष झालं लग्नाला, मला रेशन कार्डच नाही. आहे तर त्याच्यावर माल मिळत नाही. आम्हाला बदलवायचा आहे तो रेशन मला. तहसीलदारांनी काहीच नाही सांगितलं. ते काय सांगतात तुमच्या गावाला ते करतील, ते आमक करतील असं सांगून देतात. तिथं जाऊन आम्हाला काही समजतच नाही तर मग काय करणार आहे आम्ही? असं आहे ना. आम्हाला दावीत मोहिते कोतगावचे आणि आम्हाला कुपन पण भेटत नाही आणि 10 वर्षापासून आमचं कुपन जमा केलंय. ते सांगतात तुमच्याला 5 जणांचं नाव आहे, आम्हाला का पुरा जणांना द्यावं लागेल का असे म्हणते. आम्ही 5 जणांचे नाव आहे ना, तर आम्हाला पूर्ण भेटायला पाहिजे. नाही, पुरं भेटणार नाही. मग तुम्ही 5 किलो कसं काय आम्हाला देता आणि ती चिठ्ठी पण देत नाही. आम्हाला कुपनवाला नाही पाहिजे. आमची तत्काळ पुऱ्या महिलांना भेटत नाही. बाकी जणांना भेटतं, बाकी जणांना नाही भेटत आणि 7:30 वाजता कुपनवाला येतो. ज्याला देतो त्याला देतो आणि ज्याला बाकीच्याला भेटत नाही. मी अरुण पाटील, माजी सैनिक, कोतगावचा आहे. आमच्या गावातल्या रेशन दुकानदाराविरुद्ध विविध कंप्लेंट आहेत. आमच्या गावातला रेशन दुकानदार हा नियमितपणे रेशन वाटप करत नाही. तसेच रेशन वाटप केल्याची पावती त्यांना देत नाही. गावात त्याचं दुकान नाहीये. दुकान नाही जे म्हणून रेशनचा फलक पण नाहीये. रेशन स्केलनुसार कोणाला किती रेशन बनतंय, काय बनतंय त्याच्याकडे तक्रार वही मागल्यावर तक्रार वही देत नाही. तक्रार वही तुमचा मागण्याचा अधिकार नाही असं म्हणतो तो आम्हाला. असे हे सगळे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. तरी आम्ही हे निवेदन तहसीलदार साहेबांना दिलंय, आमदार साहेबांना इन्फॉर्म केलंय आणि आम्ही परत कलेक्टर साहेबांना जळगावला जाऊन हे निवेदन देणार आहेत. तरी साहेबांना आमची सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे, गोरगरीब जनता आहे. कमीत कमी 100 कुटुंब आदिवासी भिल्ल समाजाचे आहेत. 100 कुटुंबांपैकी 5 कुटुंबाला सुद्धा राशन टायमावर मिळत नाही आणि नवीन रेशन कार्ड काढून देण्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारची मदत करत नाही. कोणी मदत करतो का तुम्हाला? पाहून घ्या. तुम्हाला चिठ्ठी देतो का? किती राशन बनतंय देतो का? 10 जण बी राहिले घरात 5 किलो राशन मिळतं, बरोबर आहे का? पाहून घ्या. अशा सगळ्या अडचणी आहेत. त्याच्यामुळे गावात रेशन दुकानदार बदली करून पाहिजे, याचा परवाना रद्द व्हायला पाहिजे. ही सगळ्या गावाची मागणी आहे.